कसे आहात सगळे? आज 22 जानेवारी रामलल्लाची प्रतिष्ठापना होते अयोध्येमध्ये. आजचा दिवस सर्वांसाठीच पूर्ण भारतवासियांसाठी खास दिवस आहे आजचा. आपण आज वेगळं काहीतरी आपण करणार आहोत. आज एक चर्चासत्र आपण आज सुरू करणार आहोत. आजपासून चर्चासत्राचा विषय असा आहे की विद्यार्थ्यांना येणाऱ्या अभ्यासामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्याचं निराकरण. तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये असताना शिकत असताना कोणकोणत्या समस्येला सामोरं जावं लागतंय, तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत ते तुम्ही सांगायचे. ओके, तर कोण सुरुवात करते? ओके, सतीश. नमस्कार. हा, ओके. प्रकाश सावंत. तर माझा प्रश्न असा आहे की परीक्षेचा आधी आमचा सगळा अभ्यास होतो. आता गणिताचा समजा पेपर आहे आमचा, मग गणिताच्या आधी आमचं सगळे थेरम वगैरे सगळे लक्षात राहतात, परंतु परीक्षेच्या 1-2 तासाआधी आमच्या मनात एक घालमेल निर्माण होते, नर्वसनेस आणि टेन्शन निर्माण होतं. त्यामुळे मग आम्ही सगळं विसरून जातो. जेव्हा आम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करतो तेव्हा आमचा पूर्ण कॉन्फिडन्स आहे तो तुटून जातो. त्यामुळे मग आम्हाला पुढचा जो पेपर पूर्ण करेपर्यंत जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कमी असल्यामुळे आम्हाला मनात नेहमी अशी शंका असते की आम्हाला चांगल्या मार्क मिळणार की नाही. मग यासाठी काही उपाय आहे का? प्रश्न असा आहे की पेपरच्या आधी एक नर्वसनेसपणा येतो आणि एखादा अवघड प्रश्न आला म्हणजे तू पूर्ण प्रश्नपत्रिका आता झाल्यानंतर पूर्ण प्रश्नपत्रिका तू चालतो, राईट. त्यातला एखादा प्रश्न अवघड आला की तुला ते प्रश्न 4था आणि 5वा खास करून त्यातले प्रश्न तुम्ही बघता आणि त्यातला एखादा प्रश्न अवघड आला तर तुम्हाला असं वाटतं पेपर हा अवघडच गेला पूर्णपणे. ओके, तर मुळात आपल्याला पेपर किती मार्काचा असतो? 40 मार्काचा पेपर आहे, बरोबर. तर 40 मार्कांच्या पेपरचा ऑलरेडी आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे ना, वर्षभरापासून. म्हणजे आपण एप्रिलपासून, आठवा तुम्ही स्वतः कधीपासून अभ्यासाला लागला? एप्रिलपासून, है ना. असं नाही ना की 2 दिवस आधी सुरुवात केली अभ्यासाला. अभ्यास कधीपासून करता तुम्ही? एप्रिलपासून अभ्यास करतो. त्या एप्रिलपासून अभ्यास करत असताना खूप वेळा आपली त्याची रिव्हिजन झालेली आहे. खूप सारे थेरम कितीतरी वेळा आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याचा प्रत्येक पार्टचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, तो पहिला कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येऊ द्या की माझा पूर्णपणे अभ्यास झालेला आहे. ओके, हा कॉन्फिडन्स पहिल्यांदा असू द्या. तुम्ही विचार हा करताय की पेपर अवघडच असेल, मी विसरेन, हे तुमच्या डोक्यामध्ये थॉट येतो ना, ते निगेटिव्ह थॉट म्हणतात त्याला. ते चेंज करा, फ्रेमिंग चेंज करा त्याची. तुम्ही स्वतःला बघताय कन्फ्युज झालेला, पेपरमध्ये गोंधळलेला म्हणून स्वतःला बघता पेपर लिहिताना. तर तसा बघू नका. तुम्ही स्वतःला काय बघा, कॉन्फिडन्स पेपर लिहितच बघू नका. मला सर्व येत आहे आणि मी तो पूर्ण पेपर सोडवतोय. पेपर सोपा असणार विषय नाही, मला खूप चांगले मार्क मिळते. हे फ्रेमिंग पहिल्यांदा स्वतः करा. समजलं का? जर समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, एखाद्या मुलाचं भाषण आहे, एक 26 जानेवारी आहे, त्याला भाषण द्यायचं आहे. तो भाषण देण्याच्या अगोदर डोक्यामध्ये असा विचार करतोय की मी आता काय स्टेजच्या समोर जाऊन मी विसरणार, माझी सरकार बुडणार, आणि असं काय झालं तर मी खिशात चिठ्ठी ठेवणार आणि चिठ्ठी काढून मी बघून वाचून दाखवणार. म्हणजे भाषण द्यायच्या अगोदर डोक्यामध्ये काय चालू आहे की भीती आहे त्या डोक्यामध्ये, म्हणजे घाबरलेला आहे तो, आणि डोक्यामध्ये काय मी विसरणार, त्याचा बाबा माझं होणार. आणि असा विद्यार्थी जेव्हा भाषण द्यायला येणार तेव्हा 101% तो विसरणार, त्याचा तत्वबापा होणार आणि त्याचा भाषण जे आहे ते व्यवस्थित होणार नाही. बघा फ्रेमिंगची गंमत काय होते. आणि एक विद्यार्थी, दुसरा विद्यार्थी आहे, तो भाषण द्यायला जातोय, पण त्याच्या अगोदर तो प्रेडिक्ट काय करतोय, फ्रेमिंग काय करतोय, तो स्टेजवर जातोय, जबरदस्त भाषण देतोय, सगळे तर माझ्यासाठी टाळ्या वाजवणार, माझ्या भाषण देतात, सुपर भाषण. आजपर्यंत जेवढं मी भाषण दिलं त्याच्यापेक्षा डबलीने जबरदस्त भाषण असणार आहे. अशी फ्रेमिंग करून तो स्टेजवरती एंट्री होतो. दोघांच्या बॉडी लँग्वेज मध्ये फरक असणार आहे. पहिला कसा येणार, थोडासा घाबरत येणार. दुसरा कसा येणार आहे, कॉन्फिडन्स. हा फरक आहे फ्रेमिंगचा. फ्रेम कळतंय? तर डोक्यामध्ये तुम्ही अशी फ्रेमिंग करा की माझा अभ्यास झालेला आहे, मी कॉन्फिडन्सली सगळे प्रश्न मी अटेंड करणार, सगळे प्रश्न मी लिहिणार व्यवस्थितपणे. ठीक आहे. एखादा प्रश्न तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला पूर्ण पेपर बघितला आणि एखादा प्रश्न अवघड वाटतोय, ऍक्च्युअली त्यातला काहीतरी पार्ट तुम्हाला असं नाही की ते काहीच येणार नाही त्यामधलं, जेवढं आहे तेवढं तुम्ही लिहू शकता ना, आणि हवं त्याचं कधी उत्तर पण मिळून जातं परत आपल्याला. समजतं? आणि तो हार्डली एखादा प्रश्न अवघड आहेच, तो किती मार्काचा असणार? 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा.
पेपर किती मार्काचा? 40. त्यातले 3 मार्क गेले, किती राहिले? काय प्रॉब्लेम होतो? मग 37 मार्कांमध्ये त्याचा परिणाम नाही झाला पाहिजे ना. जर तुम्ही 3 मार्कासाठी घाबरून गेला आणि आपल्याला किती मार्क पडतात त्या गोंधळामध्ये, तुमचे 37 मधले पण मार्क तुमचे कमी होतील ना. समजतंय का? 3 मार्क 37 मार्क आता मी चांगले मिळवणार. बरं, त्या 3 मार्कांपैकी काय तुमचे सगळे मार्क नाही झाला ना. त्या 3 मार्काचा जो प्रश्न आहे, ऍटलिस्ट तुम्ही काय ना काय त्याचं लिहून ठेवलं तर त्याचं काय ना काय मार्क्स मिळतील ना. स्टेटला मार्क मिळतीलच ना. हार्डली जाणार नाही, 1-2 मार्क जाणार आहे. कळतंय? त्याचा परिणाम इतर प्रश्नामध्ये होऊ द्यायचा नाही. काय करायचं आपल्याला? जाताना पेपरच्या अगोदर काय करायचं? कॉन्फिडन्स राहायचं. माझा सगळा अभ्यास झालेला आहे, मला चांगले मार्क्स मिळणारच आहे. जगामधला एक बॉक्सर होता, त्याचं नाव मला आता आठवत नाही. बॉक्सिंग करायच्या अगोदर, बॉक्सिंगला जायच्या अगोदर माईक टायसन तो काय करायचा? इंटरव्ह्यू असायचा ना टेलिव्हिजनवरती, तो सांगायचा उद्या मी जो येणार ना माझ्या समोर फायटिंग करायला, त्याला मी असं मारणार, असं धुणार, त्याला असं मारणार, त्याचं तोंड फोडून टाकणार, नंतर नॉकआउट करून टाकणार त्याला. हा इंटरव्ह्यूला तो आदल्या दिवशी आधी द्यायचा. इम्पॅक्ट काय व्हायचा त्याचा? त्याचा विरोधक पण बघत असतो ना कॅमेऱ्यामध्ये, तो काय विचार करणार? मला म्हणजे असा मारणार म्हणजे मी असं पडणार. म्हणजे तो येणारा ऑलरेडीच अर्धा तर घाबरून घेतोय. फरक काय? तो असं का बोलतोय? मुद्दाम बोलतोय, त्याची फ्रेमिंग चेंज करण्यासाठी, त्याला घाबरवण्यासाठी. आणि जेव्हा आपण असते फ्रेमिंग चेंज करतो, आपली बॉडी सुद्धा तशीच रिॲक्ट करते. समजतं? त्यामुळे पेपर जाताना एकदम कॉन्फिडन्स आहे, माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि मी मस्तपैकी पेपर लिहिणार आहे आणि खूप चांगले मार्क्स मला मिळणार आहेत, हे डोक्यात ठेवूनच जायचं. कुठल्याही मनामध्ये शंका किंतु परंतु न ठेवता जायचं. ओके, ग्रेट. यासाठी जोरदार टाळ्या. नेक्स्ट प्रश्न. एक मिनिट. किशोर. जेव्हा आम्ही अभ्यास करायला बसतो तेव्हा आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो की मी आज पूर्ण पाठांतर करणार, माझं पूर्ण एवढा अभ्यास आहे, मी करणार. पण जेव्हा आम्ही अभ्यासाला बसतो तेव्हा अशी गोष्ट होती की काही गोष्टींकडे आमचं लक्ष वेधलं जातं आणि आमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आहे ते पूर्ण हलून जातं. ते कॉन्सन्ट्रेशन पूर्ण परत जागेवर आणण्यासाठी आपण काय करतो? चांगला प्रश्न. हा प्रश्न रिलेटेड आहे टाइम मॅनेजमेंटचा. बघा होतं काय, हा सर्वांच्या बाबतीत घडतो. तो अभ्यासाला बसतोय, सकाळी उठल्या ठरवतोय की मी आज भूगोलाचं पूर्ण पाठांतर करून टाकलं, मी आज सायन्सचं पूर्ण पाठांतर करून टाकलं. तो ठरवतोय आणि पाठांतरला बसतोय, परंतु डोक्यामध्ये 1000 विचार येतात आणि मग दिवसभराच्या एंडिंगला जेव्हा तो बघतोय, चेक करतो स्वतःला किंवा मधल्या वेळामध्ये चेक करतोय, मी जर ठरवतो तर तसं काही झालंच नाही, तेवढं पाठांतर माझं झालंच नाही. असाच प्रश्न आहे ना. लक्ष वेगळ्या ठिकाणी जातंय आणि पाठांतर होत नाही, बरोबर ना. याला कारण असं आहे की टाइम मॅनेजमेंट, प्लॅनिंग हे याचा अभाव असल्यामुळे असं होतं. तर आपल्याला करायचं आहे काय? जेव्हा जेव्हा आपण अभ्यासाला बसणार आहोत, पाठांतरला बसणार, एक गोष्ट सगळ्यांनी करायची, तुमचं अजिबात तुमचं ध्यान इकडे तिकडे जाणार नाही. काय होतं की आपण निश्चितच करत नाही, डेडलाईनच नाही, एंडच नाही की हे कधी संपवायचंय. जर आपण तो प्रॉपर त्याला एक चौकडीमध्ये आखत गेलो, म्हणजे माझ्याकडे वेळ किती, मी आता बसलोय 5:30 ला, तुम्ही सकाळी पाठांतराला सुरुवात करता, 5:30 ते 8:30 हा वेळ आहे, म्हणजे किती तास झाले? 3 तास झाले. ओके, 3 तासामध्ये तुम्हाला किती धडे संपवायचे आहेत? डिवाइड करा, किती धडे संपवायचे तुम्हाला? 6 धडे असतील, 7 धडे असतील. 3 तासामध्ये 7 धडे संपवायचे, म्हणजे 1.5 तासामध्ये किती संपवायचे? 1.5 तासामध्ये किती संपवायचे? 3.5 ते 4 धडे झाले पाहिजे 1.5 तासामध्ये. एका तासामध्ये किती संपले पाहिजे? ऍटली 2 धडे झाले पाहिजे. अर्ध्या तासामध्ये किती संपले पाहिजे? अर्ध्या तासामध्ये 1 धडा संपला पाहिजे. जर अर्ध्या तासामध्ये 1 धडा संपवतोय तर आपले 3 तासामध्ये 7 धडे आपले कम्प्लीट होते. सिंपल आहे. एखादा धडा दुसरा सोपा असेल तर तो लगेच होईल, अशा हिशोबाने पकडा. म्हणजे माझ्याकडे आता टार्गेट काय, मला अर्ध्या तासामध्ये 1 धड्याचं पूर्ण पाठांतर करून तो संपवायचा आहे. डोक्याला कमांड घेईल. ओके, हे एवढं जबरदस्त आहे ना. ह्याला जर तुम्ही टार्गेट दिलं ना, तसं करायचं आहे. काय करायचं आहे, जबरदस्त पद्धतीने तुम्हाला ते ऍक्टिव्ह करायला, म्हणजे इथं तुम्हाला ते कमांड द्यायला लागते. मला आता अर्धा तासामध्ये धडा संपवायचं. काय होणार? काय प्लॅनिंग करणार तुम्ही?
जाणारच त्या लक्ष. कारण तुम्हाला काय करायचं होता, अर्धा तासामध्ये धडा इथं माइंडला ऑर्डर केली, तुम्ही कामाला लागणार, अर्धा तासात धडा संपवायचा. अर्धा तास झाला, धडा संपलाय का नाही संपलेला, स्पीड वाढवावं लागेल. कळतंय? पुढच्या अर्धा तासात मला दुसरा धडा कव्हर करायचा. जर ह्याला धडा जास्त वेळ लागला तर पुढचा मला त्याच्या अजून अर्धा तासामध्ये तो कव्हर करायला लागेल. समजतं? ह्याला स्वतःलाच आपल्याला इव्हॅल्युएशन करायला लागणार, मूल्यमापन करायला लागणार आहे की आपलं तेवढ्या वेळात तेवढं काम झालंच पाहिजे. असं जर प्लॅनिंग करून गेलो तर तो परफेक्टपणे होणार. म्हणजे बसायच्या अगोदरच काय करायचं आपल्याला, टाइम मॅनेजमेंट करायचं की माझ्याकडे 3 तासामध्ये मी इथपर्यंत मला पोहोचायचं आहे, ह्या लेसनपर्यंत मला पोहोचायचं आहे, आणि त्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ आणि एवढ्या वेळामध्ये मी ते कम्प्लीट करणार. अजिबात कुठल्या डोक्यामध्ये विचार येणारच नाही. विचार आपण थांबवू शकत नाही, लक्षात घ्या. विचार डोक्यामध्ये येतात, पण त्याला थांबवण्यासाठी सुद्धा आयडिया काय करायची. अमरनाथ सिग्नल आठवतो सर्वांना, अमरनाथ सिग्नल चारी बाजूनी गाड्या येतात, चारी का कितीतरी बाजूने गाड्या येतात तिथे, आणि गाड्या कधी थांबतात, कधी थांबतात गाड्या, सिग्नल कुठला लागल्यानंतर, रेड सिग्नल लागल्यानंतर. मग वाचत असताना चुकून असं काय डोक्यामध्ये विचार आला तर रेड सिग्नल द्यायचं, थांब आता मला वाचायचं आहे. इथं डोक्यात ठेवून विचार, मला अर्धा तासात वाचायचं, मला अर्धा तासात संपवायचं. त्याचं डोक्यामध्ये इतर प्रश्न येणारच नाही, इतर विचार येणारच नाही. आता डोक्याला एकच चालना मिळाला, मला अर्धा तासामध्ये हा धडा संपवायचा, पुढच्या अर्धा तासात तो धडा संपवायचा, आणि 3 तासात मला पूर्ण 7 धडे संपवायचे. मग तुमचं डिस्ट्रॅक्शन किती कमी होते बघा. कळतंय? सगळ्यात मोठं त्याच्यामध्ये काय करायचं, टाइम मॅनेजमेंट, आणि ते फॉलो पण करायचं. नाही तर नुसतं टाइम मॅनेजमेंट केलं आणि झालं असं नाही होतं. इम्प्लिमेंट पण लगेच करायचं ना, आपल्याला बघायचं पण आहे ना लगेच ते होतं की नाही बरोबर, आणि ते इम्प्लिमेंट करायचं पण आहे. बघा तुम्हाला किती फरक पडतो. ओके, ग्रेट. तुझा कळा त्यासाठी सुद्धा. आजचा प्रश्न कोण विचारताय? ओके, मोठ्याने बोला. काही वेळेला आपण अभ्यासाला बसतो आणि लक्ष लागत नाही, काही वेळेला आपल्याला झोप पण येते, तर त्यावर काय उपाय आहे? अभ्यासाला बसतो आणि लक्ष लागत नाही, झोप पण लागते. ओके, मुळात अभ्यासाला का बसलोय, कुठला विषय घेतलाय, का अभ्यास कशाला बसला होता अभ्यासाला? बस म्हणजे भूगोलचं काही वेळेला काही टॉपिक कळत नाही, ते समजलं नाही, झोप यायला लागते. ओके, मग त्यासाठी उपाय तुम्हाला मी लास्ट टाइम पण सांगितलं, लास्ट वेळेला पण सांगितलं होतं की काय करायचं आपल्याला. हातात नेहमी काय ठेवायचे, पेन्सिल ठेवायचे, तिथं टिक मार्क करायचे, काहीतरी नोट्स तिथं करायचे आहेत, आणि तो जो भाग समजला नाही तर तुम्ही तिथं स्टार करून ठेवलं, आणि जेव्हा कधी टीचर वर्गामध्ये तेव्हा ते विचारायचं, तो सोडून दुसरा घ्यायचा पटापट. आणि जसं आता सांगितलं, वेळेचं जर नियोजन केलं असेल तर हा भाग मला नाही कळाला, प्रश्न वाचतोय पण मला नाही कळा, तिथं पण शिक्षक अवेलेबल असेल किंवा स्टाफ असेल, त्यांना ती शब्दरचना विचारा. बऱ्याच वेळा काय होतं की आता मी तुम्हाला काहीतरी इथं चायनीज भाषेमध्ये काहीतरी लिहायला दिलं, लिहून दिले इथे, आणि वाचा सांगितलं, तुम्ही वाचणार आहे का नाही वाचणार, भाषाच नाही माहिती तुम्हाला, मी जरा नाही ना त्याचा अर्थ पण मला सांगायचं, कळणार आहे का, भाषा नाही कळलं तुम्ही त्याचा अर्थ पण नाही सांगू शकत. मग असे काही वर्ड असतात ते तुम्हाला नाही कळले, ते नुसतं रट्टा मारून पण ते थोड्या वेळ विसरून जाणार, ते मग मिनिंग नाही कळायला म्हणजे लक्षात राहत नाही. ओके, तर अशा वेळेला काय करायचं, तो शब्द तो प्रश्न तिथंच राहू द्या. जेव्हा टीचर त्या विषय शिक्षक तिथं वर्गामध्ये येतील त्यांना विचारा, किंवा शिक्षक नॉन टीचिंग स्टाफ असेल त्यांना विचारा, संख्येचं निरसन करा आणि पुढे वाचायला, किंवा तो प्रश्न तसंच सोडा, पुढचं वाचायला पटापट. आणि टार्गेट असेल आपल्याला एवढं संपवायचं तर अशी झोप बीक नाही लागत तिथे. समजा ना, टार्गेट ठेवून बसला त्याला नाही लागणार झोप, गॅरंटी सांगतो. ओके, क्लिअर. बरोबर त्यासाठी प्रश्न घेऊया आपण, थोडासा वेळ आपल्याकडे. अजून काय मनामध्ये प्रश्न? हा, नमस्कार, माझे नाव आदित्य गाडेकर. सर, कधी कधी असं होतं की आपले सगळे टॉपिक रिव्हिजन होतात, पण आपलं अक्षर हँडरायटिंगमुळे म्हणजे परीक्षेच्या टायमाला एकदम घाणेरडं येतं, तर त्याच्यावर काय उपाय? परीक्षेच्या वेळेला अक्षर कसं घाणेरडं येऊ शकतो? टाइम मॅनेजमेंट झाले नसेल तेव्हा. भीती 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 एकच कारण आहे त्याला, भीती जास्त ओढ. आता परीक्षा भाव करून ठेवला असतो. त्यासाठी उपाय जास्तीत जास्त पेपरची प्रॅक्टिस करणे, भीती घालवायची, जास्तीत जास्त पेपर द्यायचे. जेवढे तुम्ही जास्त पेपर सोडवणार तेवढे तुमच्या मनातली भीती आपोआप कमी होणार. मी माझा स्वतःचा अनुभव सांगेन. मी जेव्हा 10वीला होतो, बोर्डाच्या टाईपने पेपर आम्ही सोडवलेच नव्हते. प्रिलिम टाईप आमचे पेपर त्या असं झालं नव्हतं, जास्त प्रॅक्टिस झालीच नव्हती आमची त्यावेळेला.
पूर्ण विषयावरती असं एक एक बेंचवर एक एक विद्यार्थी बसून पेपर लिहितो तशी प्रॅक्टिस झाली नव्हती. जेव्हा म्हणजे जानेवारीमध्ये प्रॅक्टिस झाली त्यानंतर खूप गॅप पडला. जेव्हा मग मार्चमध्ये एक्झॅक्टली पेपर होता त्यामुळे पहिला पेपर मला खूप चांगल्या पद्धतीने आठवतं. मराठीचा पेपर होता आणि नवीन पेन घेऊन गेलो होतो. आता नवीन पेन म्हणजे तुम्हाला माझे अक्षर कसं येतं त्याच्यामुळे ते एक चूक आपली. जनरली अर्धे पेन वापरून ठेवायचे पहिलेच 4-5 पेन असे करायचे तर लिहून ठेवायचे अर्धे. नवीन पेन घेऊन गेलो आणि मग टाईप रायटिंगमध्ये कसं टक 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 येतं ना तसा पहिला पेपर सगळा. आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे हात पण दुखू लागला. म्हणजे हात डॉक्टर 3 तास पेपर लिहायचं सवयच नाही. तो प्रॉब्लेम देता. हँडरायटिंग पण खराब आली, अक्षर पण खराब आलं, हात पण दुखू लागला. माझ्यामध्ये एकच की सरावाचा अभाव, दुसरं कॉन्फिडन्सचा अभाव. परत तोच मुद्दा तिथे येतो. जेवढा तुमचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, मी पेपर लिहू शकतो, माझा पेपर चांगला झाला, माझा पेपर पूर्ण होणार आहे, तो कॉन्फिडन्स तुम्हाला महत्त्वाचा असतो. म्हणून मी नेहमी सांगतो की पेपरच्या अगोदर स्वतःला शांत ठेवा आणि सेल्फ टॉक चालू ठेवा. सेल्फ टॉक. बरेच वेळा पेपरच्या आधी तुमचे मित्र तुम्ही काहीतरी करता मिळता एकत्र, काय इकडे तिकडच्या गप्पा टप्पा विषय तुमचे चालू असतात. तर ते विषय कुठलेच न घेता स्वतःशी सेल्फ टॉक करा. मी खूप चांगला पेपर येणार, जबरदस्त पेपर येणार, तो सेल्फ टॉक चालू ठेवा. कोणाशीच बोलायचं नाही. सेल्फ टॉक म्हणजे ऍटलीस्ट शांतही बसा, काहीच करू नका, फक्त शांत राहा, तरी सुद्धा फरक पडतो. जास्त एक्साइटेड गप्पा विषय आणि एखादा असा कुठला तरी मुद्दा समोरच्याने काढला जो तुमच्या मनाला लागणार असेल, भावनांना ठेच पोहोचवणार असेल, त्याचा इम्पॅक्ट पूर्ण तुमच्या पेपरवर देऊ शकतो. त्यामुळे कोणाबरोबर गप्पा मारायच्या नाही. समजलं की नाही? तर तो स्वतःला तुम्ही शांत ठेवलं ना तर व्यवस्थितपणे कॉन्फिडन्स तो असतोच. त्याला कुठेही थारा न देता त्याच कॉन्फिडन्सने पेपर लिहायचा आहे. आणि मनामध्ये डोक्यात ठेवायचं माझं अक्षर चांगलं आहे, पेपरला पण चांगलंच येणार. समजतंय का? तुम्ही आधीच म्हणताय पेपरला, तुझ्या डोक्यात काय आता मी पेपरला खराब अक्षर करणार, मग कसं येणार ते? खराब अक्षरच येणार. कळतंय का? आपलं माइंड जे आहे ना ते चित्राच्या स्वरूपात विचार करतो. चित्राच्या स्वरूपात जसं आपण विचार करतो ना तशी आपली बॉडी रिॲक्ट करते. एक्झाम्पल बघूया आता. जे नकोय ते डोक्यात का आणायचं नाही आणि जे पाहिजे ते डोक्यात का आणायचं. फ्रेमिंग जे म्हणत होतो ना, बघा आता सगळ्यांनी डोळे बंद करा. आपण एक प्रयोग करूया. सगळ्यांनी डोळे बंद करा. मी सांगतो ना ते डोक्यात आणायचं. ओके? मी जे नाही म्हणलं ते डोक्यात आणायचं नाही. सगळे डोळे बंद आहेत. चला, सर्वांनी आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा नाही. कुणीही आपल्या आईचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा नाही. आणि वडिलांचं तर अजिबात आणायचं नाही. आईचं पण आणायचं नाही, वडिलांचं नाही, आणि आपल्या भावाचा तर दिसला पण नाही पाहिजे चेहरा. अजिबात दिसला नाही पाहिजे. बहिणीचा तर चेहरा बघायचा सुद्धा नाही. आपल्या बहिणीचा चेहरा अजिबात बघायचं नाही. डोळे उघडा. काय दिसलं? सगळं ते दिसले. कळलं का मी काय म्हणतो? बघू नका. तुम्ही काय बघताय? फरक कळतो. जो विचार करतो ना ते तिथं फ्रेमिंग लिहितं तयार होतं. तशी आपली बॉडी रिॲक्ट करते. फ्रेमिंग चेंज करा. एक एक्झाम्पल देतो. गाडी, एक माणूस कार चालवतोय, कारने चाललाय. ओके? आणि मागून अचानकपणे दुसरी कार येते. आता अशी एकदम कट मारून निघून जाते. कट मारून निघून जातो. ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये काय चालवतो? हा, अरे काय माणूस आहे, थांब. ऍक्सिडेंट त्याला बघतो जातो आणि कार चालवतो. जरा फास्ट कार घेऊन जातो. आणि काय अशा वेळी काय होऊ शकतं? का असं घडलं? ह्याच्या डोक्यात काय विचार आला? अमीर बाप का बेटा. गाडी चालवायची अक्कल नाही, एवढ्या फास्ट ह्याच्या गाडी काय बापाने चालली होती का अशी? थांबायला बघतोच असा डोक्यात विचार घेऊन याने सुद्धा काय केलं? गाडी फास्ट चालवली आणि त्याला ओरडायला, त्याला टॅकल करायला, त्याला भांडायला हा सुद्धा फास्ट मध्ये गेला आणि याच्यामध्ये ऍक्सिडेंट सुद्धा होऊ शकतो. आणि सेल्फ कंट्रोल त्याचा गेला. आता रागाच्या भरात तो गाडी चालवतोय आणि राग हा नकारात्मक. फ्रेमिंग चेंज माणूस कसा बदलतो बघा. सेम सिच्युएशन, गाडी कट मारून गेली पण डोक्यात विचार काय घेतो? अरे त्याला काहीतरी इमर्जन्सी असेल, त्याच्या घरातला कोणतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असेल म्हणून तो गेला फास्ट. तो गाडी फास्ट चालवणार आहे, जाऊ दे, गेलं कंट्रोल स्वतःवरती आणि स्वतः काय करणार? आरामात जाणार. ऍक्सिडेंट होणार. किती चेंज झालं? काय चेंज केलं त्याने?
फ्रेमिंग चेंज केली. जो चित्र डोळ्यासमोर उभा राहिला होता आधी, बडे बाप का बेटा, जास्त पैसेवाला, गाडी चालवायची अक्कल नाही, त्याच्याऐवजी काय डोक्यात घेतलं, काहीतरी इमर्जन्सी आहे, मेडिकल इमर्जन्सी असेल, कोणतं त्याचं हॉस्पिटलाइज असेल म्हणून त्याला घाई आहे म्हणून तो लवकर गेला. आता तो गाडी हळूच चालवणार आहे. कळतंय का? हा फरक आहे. जसं तुम्ही म्हणा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये आला. फ्रेमिंग पेपरला तुम्ही बघा स्वतःला की मस्त छान अक्षरात मी पेपर लिहितो, माझं अक्षर छानच येणार आहे, जबरदस्त अक्षर येणार आहे. इमॅजिन करा तसं तुमचं अक्षर तिथे येणार आहे. जर तुम्ही असं विचार करून गेला माझं अक्षर खराब येणार आहे, जसं तो पाठांतरचं सांगेल तुम्हाला आता मी भाषण विसरणार आहे, मी त्याचा पप्पा होणार आहे आणि आधीचा कॉन्फिडन्स वाढला. हा फरक आहे. फ्रेमिंग चेंज करा, आपोआप तुमची बॉडी लँग्वेज चेंज होणार, तुमची बोलण्याची पद्धत, तुम्ही उभा राहायची पद्धत, लिहिण्याची जे काय जिथे तुम्ही असाल ना ते पूर्णपणे चेंज होऊन जाणार. कळतं? आणि थोडीशी ऍक्शन तुम्हाला सांगतो अशा कॉन्फिडन्स कसा आणायचा सर, अचानकपणे कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा. तर आपण जिंकल्यानंतर काय साईन करतो नेहमी, व्ही साईन करतो ना. तो व्ही साईन एक कॉन्फिडन्सचा किंवा ते एक साईन आहे, जिंकल्याची साईन आहे. तुम्ही कधी नर्वस लोकांना बघा ते नेहमी असे बसलेले असतात आणि कॉन्फिडन्स लोकांना बघा ते नेहमी असे बसलेले असतात. हा फरक, घाबरलेली मुलं आणि काय ना एकदम कॉन्फिडन्स वाली मुलं, बॉडी लँग्वेज पण तशी असते, आकुंचन पावते आणि जेव्हा कॉन्फिडन्स असतो बॉडी प्रसरण पावते. लॉ ऑफ नेचर. मग तुम्हाला असं कधी अनकम्फर्टेबल फील झालं, नर्वसनेस पण आला, काय करायचं, यस कसं करायचं, करा यस असं करा, आय एम अ विनर, यस सरळ 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 दोन्ही हात करा, असं करा, सरळ करा, सरळ दोन्ही हात करा, यस आय एम अ विनर, आय एम अ विनर, सरळ सरळ आता सरळ हात. ओके. आणि एक छान एक टेक्निक पण आहे, मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर सांगेन. ओके, काय करायचं, नर्वसनेस पण आला तर मग एक ठिकाणी मी शिकलो होतो, मला खूप ते जबरदस्त आवडलं, तर तुम्हाला नेक्स्ट लेक्चर सांगेन. एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी. आजच्या सेशनचा आपण इथं सेंड करूया. ओके, थँक्यू.